देशाच्या राजकारणात एक मोठा बदल घडतोय का? पूर्वेकडून पश्चिमेकडं, उत्तर ते दक्षिण, एकाच वेळी वेगवेगळ्या राज्यात जे चित्र दिसतंय ते फक्त निवडणुकीचे निकाल नाहीत, तर भविष्यातील राजकीय नकाशाची झलक आहे. बंगालमध्ये भाजप पहिल्यांदा सत्तेच्या उंबरठ्यावर, आसाममध्ये सलग तिसरी सत्ता म्हणजे हॅट्रिक, तामिळनाडूमध्ये नवखा चेहरा थेट सत्तेच्या शिखरावर पोहोचतोय आणि केरळमध्ये डाव्यांचा इतिहास संपवण्याच्या मार्गावर. हे सगळं एकाच वेळी घडतंय. मग हा फक्त योगायोग आहे का, की देशात एखादी मोठी राजकीय लाट तयार होते? आणि या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? नेमकं काय बदलतंय देशाच्या समीकरणात? जाणून घेऊयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. तर सध्या देशभरात 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांचे निकाल हे समोर आले आहेत. आणि सुरुवातीचे कल पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की राजकारणात मोठा बदल घडतोय. सुरुवात करूया पश्चिम बंगालपासून. 294 जागांची विधानसभा आणि बहुमतासाठी लागतात 148 जागा. सध्या जे कल दिसत आहेत त्यात फक्त भाजप आघाडीवर आहे. हे फक्त आकडे नाहीत, कारण बंगालसारख्या राज्यात भाजपची सत्ता येणं म्हणजे राजकीयदृष्ट्या मोठा भूकंप मानला जाईल. कारण अनेक वर्ष इथं प्रादेशिक पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुद्धा अत्यंत कडक सुरक्षेत सुरू आहे. 77 केंद्र, 533 निरीक्षक, QR कोड असलेली ओळखपत्र म्हणजे निवडणूक आयोगानं पारदर्शकतेसाठी पूर्ण तयारी केलेली आहे. पण याचबरोबर फलता मतदारसंघात झालेल्या अनियमिततेच्या आरोपांमुळे फेरमतदान होणं हे देखील काही प्रश्न उपस्थित करतं. म्हणजेच निकालाबरोबर निवडणूक प्रक्रियेवरही चर्चा रंगणार हे निश्चित. आता तामिळनाडूकडे वळूया. इथे सर्वात मोठा ट्विस्ट दिसतोय. 234 जागांची विधानसभा, बहुमतासाठी 118 जागा आणि पहिल्याच निवडणुकीत थलपती विजय यांचा पक्ष 100पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर. हा फक्त राजकीय नाही तर सामाजिक बदलाचा संकेत आहे. कारण तामिळनाडूत नेहमीच DMK आणि AIADMK या 2 पक्षांचं वर्चस्व राहिलं. पण आता एक नवा चेहरा, एक अभिनेता थेट सत्तेच्या शर्यतीत आघाडीवर येतोय. म्हणजे जनतेचा मूड बदलतोय का? DMK सारखा मजबूत पक्ष तिसऱ्या क्रमांकावर जाणं हे साधं नाहीये. याचा अर्थ लोकांना पर्याय हवा आहे. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, हा बदल टिकाऊ असेल का, की हा फक्त एक निवडणुकीचा ट्रेंड आहे? अशातच अभिनेता विजयच्या राजकारणातील प्रवेशानं तामिळनाडूच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक नवीन खळबळ निर्माण केली आहे. त्याच्या पक्षानं TVKनं आपल्या पहिल्याच तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रभाव वाढला आणि त्याचा पक्ष 100हून अधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या जाहीरनाम्यात दिलेली 7 प्रमुख निवडणूक आश्वासनं, ज्यांचा थेट जनतेवर परिणाम झाला. TVKचं सर्वात मोठं आश्वासन मदिप्पू मिगू मगलीर थिट्टम अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे होतं. यामध्ये 60 वर्षापर्यंतच्या महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा 2,500च्या अनुदानाचा समावेश होता. तसंच अन्नपूर्णा सुपर 6 योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 6 मोफत LPG सिलेंडर देण्याचं आश्वासन देण्यात आलं, जे घरगुती खर्च कमी करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल होतं. या व्यतिरिक्त TVKनं आनंद सिंग थिट्टम दरम्यान बहिणी आणि मुलींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं दान करण्याचं आश्वासन दिलं. इतकंच नव्हे तर रेशमी साडी दान योजनेचंही लक्ष वेधून घेतलं. शिक्षणावर लक्ष केंद्रित करून कामराजार कल्वी उर्दी थिट्टम या योजनेअंतर्गत इयत्ता 1ली ते 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 15,000 रुपयांच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली, जेणेकरून कोणत्याही मुलाचं शिक्षण खराब आर्थिक परिस्थितीमुळे खंडित होणार नाही. वेत्री परिणाम थिट्टम या योजनेअंतर्गत महिलांसाठी सरकारी बसमधून मोफत प्रवासाचं आश्वासन देण्यात आलं, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल. याशिवाय तरुणांना आकर्षित करण्यासाठी TVKनं पदवीधारकांसाठी प्रति महिना 4,000 रुपये आणि डिप्लोमाधारकांसाठी प्रति महिना 2,500 रुपयांची बेरोजगारी भत्ता योजना जाहीर केली. TVKनं शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली, ज्यात 5 एकरपर्यंत जमीन असलेल्या लहान शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं. इतकंच नाही तर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी 50% कर्जमाफीचे आश्वासनही दिलं. या थेट लाभांमुळं आणि लोकप्रिय आश्वासनामुळे TVKचं दमदार असं पदार्पण झालं आहे आणि विजय हे तामिळनाडूच्या राजकारणातील एक गंभीर खेळाडू म्हणून प्रस्थापित झाले. आता आसाम, इथे भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. 126 जागांसाठी विधानसभा, बहुमतासाठी 64 जागा आणि सध्या NDA जवळपास 99 जागांवर आघाडीवर, म्हणजे स्पष्ट बहुमत. हिमंता बिस्वा शर्मा यांचं नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसतंय. काँग्रेसची अवस्था मात्र आणखी कमजोर झाली आहे. इथं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदारांचा विश्वास. सलग 3 वेळा सत्ता देणं म्हणजे लोकांना सरकारच्या कामावर विश्वास आहे. पण याच वेळी विरोधकांची कमजोरी स्पष्ट होते. म्हणजेच भाजप फक्त जिंकत नाहीये तर विरोधक हारतायत. आता केरळ, इथं सर्वात मोठा राजकीय बदल घडतोय. कारण जर इथं डावे हरले तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात कुठल्याही राज्यात डाव्यांची सत्ता उरणार नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीवर आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या मुद्द्यांवर त्यांनी प्रचार केला आणि त्याचा परिणाम आता दिसतोय.
इथे एक वेगळा अँगल आहे. LDFनं विकास आणि कल्याण योजनांवर भर दिला आहे. तरीही जर मतदारांनी त्यांना नाकारलं तर याचा अर्थ अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सत्ताविरोधी लाट असूनही प्रभावी आहे. आणि 12 मंत्री पिछाडीवर असणं हे तर थेट जनतेचा संदेश आहे. आता या सगळ्या राज्यांमध्ये एकत्र पाहिलं तर एक मोठं चित्र समोर येतं. भाजप पूर्व आणि ईशान्य भारतात मजबूत होत आहे, दक्षिणेत नवीन पर्याय उभे राहत आहेत आणि डाव्या विचारसरणीचं अस्तित्व संपत चाललं आहे. मग प्रश्न असा होतो की हा बदल फक्त या राज्यांपुरता मर्यादित राहणार का, की याचा परिणाम महाराष्ट्रासारख्या राज्यावरही होणार? महाराष्ट्रात सध्या आधीच राजकीय अस्थिरता आहे, पक्षांतर, आघाड्या, मतभेद. अशा परिस्थितीत जर राष्ट्रीय स्तरावर असा ट्रेंड दिसत असेल तर त्याचे पडसाद इथे उमटणारच. भाजपचा आत्मविश्वास वाढेल, विरोधकांवर दबाव येईल आणि नवीन राजकीय समीकरणं तयार होऊ शकतात. तसंच तामिळनाडूसारखा नवा चेहरा मॉडेल जर यशस्वी झाला तर महाराष्ट्रातही नवीन नेतृत्व पुढे येण्याची शक्यता नाकारता येतच नाही. तर एकीकडे सत्ता बदलते, काही ठिकाणी टिकते आणि काही ठिकाणी पूर्णपणे संपते. पण या सगळ्यामागं एक मोठा प्रश्न उभा राहतो, देशाचं राजकारण आता कोणत्या दिशेने जाणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.